पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। ह्या ऑफिसमध्ये माझी ओळख राघव कर्णिक यांची बायको म्हणून आहे। कोणी ओळखलं तर काय उत्तर देऊ मी? आणि मुळात हे समोर आले तर की पाय माझे नाही नाही इथे नको जायला, त्याऐवजी दुसरीकडे जाते। हो, सगळे गणपती इकडे व्हायचे बघ, आणि आमचे हे साच्यातले गणपती बनवायचे, स्वतःच्या हाताने गणपती बनवायचे ग बाई। ह्या वर्षी पाठवूयात का आपण गणपती या सगळ्यांकडे? नाही म्हणजे बघा, तुम्ही नीट विचार करा। आता आपल्या नंदूदादांच्या बाबांचं काम फक्त 5 गणपती पुरतं थोडीच आहे। केवढं मोठं कार्य करायचे ते, एवढ्या लोकांकडे गणपती पाठवायचे। हा वारसा पुढे चालू ठेवायला हवा ना आपण। आनंदी, या वर्षी बाप्पा तुझ्या हातून सेवा करून घेणार, त्याच्यासाठीच तुला इथं पाठवलंय। पण मी वचन दिलं इंदू मावशींना, ज्यांनी मला कठीण काळात आधार दिला, त्यांचा मला विचार करायला हवा ना। त्यांची पुण्याई खूप आहे। जर त्यांचे इथे कोणी ग्राहक असतील तर मला इथे जावंच लागेल। राघव, हे तुझं घर नाहीये की कोणावरही ओरडलं, कोणावरही चिडलं तरी चालेल। इथे तुला जास्त प्रोफेशनल वागलं पाहिजे। आता मंग्या, काय चुकलं त्याचं? कबूल की त्यांनी चहा वाईट बनवला, पण हेच जर तुझ्या घरी झालं असतं तर तू बायकोवर खूप ओरडला असतास। कदाचित बायकोनी तुझं ओरडणं निमूटपणे ऐकूनही घेतलं असतं, पण हा कशाला ऐकेल? कदाचित आत्ता ऐकून घेईल, पण उद्या जर त्याचं डोकं फिरलं तर एखाद्या युनियनला हाताशी धरून तो आपल्यावर केस करू शकतो। हॅरॅसमेंट, मेंटल टॉर्चर, आणि मग हे सगळं प्रकरण आपल्याला केवढ्याला पडेल? अरे, आपण शेवटी वकील आहोत, आपल्याला सगळ्या बाबींचा विचार करायला हवा। आणि मुख्य म्हणजे सगळ्या लोकांना सगळ्या सिच्युएशन मध्ये सांभाळून घ्यायला हवं। दुसरा काही पर्यायच नाहीये। इट्स अ स्किल, यू शुड डेव्हलप इट। थोडा पेशन्स वाढवायला हवा। मेडिटेशन वगैरे करतोस? करायला सुरुवात कर, डोकं शांत राहील। आणि मुख्य म्हणजे डोंट टेक थिंग्स फॉर ग्रँटेड। आय एम सॉरी सर, माझी चूक झाली। मी सगळ्यांनाच गृहीत धरायला लागलो होतो। माझ्या जिभेवर ताबा नाही, आणि यामुळेच ऑलरेडी मी माझ्या आयुष्यातून बरंच काही गमावून बसलोय। आय एम एक्स्ट्रीमली सॉरी। सुलक्षणाताई, अहो अहो सावकाश सावकाश। हो, सावकाशच करते। हळूहळू हळू, बाथरूमला लागले। हो, बरं बरं, सावकाश बसा। हो हो, या या, चला। मला म्हणजे कसं, मला हे येतं बरं का। म्हणजे मी हॉस्पिटल वाल्यांनी मला शिकवलं। ही गाडी आहे ना, हे बघा, हे जे चाक आहे की नाही, हे चाक। पण मी आहे ना आता, मी नेतेच बाहेर तुम्हाला। हो, पण माझं मला पण जमलं पाहिजे ना। बरं, मुलगा किती पुरा पडणार। म्हणजे माझा राघव करतो, खूप करतो। म्हणजे घरी असतो त्या सगळंच करतो, नाश्त्यापासून जेवणापर्यंत। पण ऑफिसला गेल्यानंतर काय करायचं? मग माझं मलाच करावं लागतं। आहे का दुसरा पर्याय? नाही, पण राघवचं चुकलंच आहे ना।
तुमचाही राघववरचा राग अजून गेला नाही ना मालतीताई? नाही, राग नाही गेला, पण नाती तोडून चालत नाही ना हो. पुरुष काय लगेच नाती तोडतात. हो, पुरुषांचं तसंच असतं. पाटकर म्हणाले ना, आता आनंदी घरी आल्याशिवाय मी तुझं तोंडही बघणार नाही. म्हणाले राघवला. मी तसं बोलले तर त्यानं कोणाच्या तोंडाकडे बघायचं? खरंय तुमचं सुलक्षणाताई, पण मी पण बोलले त्याच्याशी, त्याला समजावलंय मी. पण उपयोग शून्य. काही समजून घेतलं नसणार त्यांनी. या बाबतीत सासरा आणि जावई एकाच माळेचे मणी. पण म्हणून आपण सांभाळून घेतलं पाहिजे. आणि खरं तर म्हणूनच मी तुमची चौकशी करायला इथे आली आहे. माझ्यासाठी आलात तुम्ही? हो, खरं तर ना हल्ली माझं सुद्धा मन घरी लागत नाही हो दुपारी, आणि आनंदी परत यावी ना म्हणून मी पोथी वाचायला घेतलीये. पण आज म्हटलं की आपण दोघी जणी एकत्र वाचूया पोथी, म्हणून मी इथे आले. बाय ग, मी कधी काही असं काही केलं नाही. म्हणजे पोथी भीती नाही वाचता आली मला. माझा जोडाक्षरांचा प्रॉब्लेम होतो जरासा. पण तुम्ही आणलीत पोथी तर तुम्ही सांगा मला कसं म्हणायचं. मी तुमच्या मागून मागून म्हणते. चालेल, मी सांगते तुम्हाला, आपण वाचूया. चला. हो हो, सावकाश. चालेल चालेल. या. हो. चल. हो हो, तुम्ही बोला तुमच्या मी मागून. आहे, मी दाखवते तो. हो. देवा परमेश्वरा, आमच्या मुलांच्या आयुष्यातला वनवास दूर कर रे बाबा. दोघं सुखानं नांदू दे. आम्ही ही जी काही सेवा करतोय ती गोड मानून घे रे बाबा. तुम्ही बोला, मी तुमच्या मागून बोलते. सर, मी तुम्हाला खात्री देतो, यापुढे हे असं होणार नाही. राघव, मला माहितीये की तू असा वागणारा नाहीयेस. पण मला काय वाटतं, टेक अ ब्रेक. 4-5 दिवसाची सुट्टी घे, जे काय असेल ते सॉल्व कर, आणि मग ताजा तवाना होऊन परत ये. बायकोशी भांडण तर नाही झालं ना तुझं? नाही सर, मला सुट्टी नको आहे. मी इथे कामात राहिलो तर डोकं थाऱ्यावर राहील माझं. अरे, बायकोशी भांडण वगैरे झालं असेल तर मिटवून टाक. जे काही इश्यूज असतील सॉल्व्ह करून टाक, म्हणजे आपोआप तुझं डोकं थाऱ्यावर येईल. आणि मागे आठवतंय, मधल्या काळात जवळजवळ 3 वर्ष पेंडिंग असलेल्या केसेस तू 6 महिन्यात उडवल्यास. म्हणजे वाघ मागे लागल्यासारखं काम करत होतास तू.
शेवटी मला तुला सांगावं लागलं की गो स्लो, टेक इट इझी. आणि किती खुश दिसायचास तेव्हा, आणि तू तेव्हा खुश होतास म्हणूनच एवढं काम करू शकलास तू. आठवतंय तुला? हो. राघव, घरी गेल्यावर बायकोशी बोल. हे चेक करून घ्यायचं. तुम्हाला कुठेतरी मॅडम मॅडम यांना कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. वा, काय लोक आजकाल बिझनेस आयडिया वापरतील ना. बघा ना, इतका सुंदर उंदीर बनवलाय आणि यावरती लिहिलंय, याच्यावरती स्वार होणारा बाप्पा आमच्याकडे आहे, तो घ्यायला या. वा रे, खरंच किती छान उंदीर बनवलाय. उंदीर इतका छान असेल तर गणपती बाप्पाची मूर्ती किती छान असेल ना. बघू. आता आनंदी वहिनींना सांगू असे उंदीर पण बनवून घेणार की काय? कोणी बनवलं? कोण आलं होतं? ते गावडे म्हणून आहेत, दरवर्षी आम्ही त्यांच्याकडूनच गणपती घेतो, तेच येऊन गेले. हे काय, गावडेंचं नाव पण लिहिलंय, गावडे बंधू. नाही राणे, आता एक मॅडम आल्या होत्या, त्या उंदीर ठेवून गेले, जस्ट बाहेर गेल्या. एक मिनिट राघव, आनंदी, सॉरी. अगं आई ग, काय रे? आपल्याकडे कपडे शिवणाऱ्या त्या मावशी आहेत ना, हा, त्या म्हणत होत्या मला की मी तुझ्यासाठी एक छान शर्ट शिवते. म्हटलं नको, कशाला उगाच. तर म्हणाला नाही, पैसे देऊ नकोस. चलच पेटले ग. मला म्हणाल का तुझ्यावरती तेवढा अधिकार आहे माझा, मी शर्ट शिवणार. अरे मी शिवून घे. अगं शिवून घे काय ते, इकडे दे, इकडे दे. त्या शर्ट शिवणार आहेत पण माझ्या लग्नासाठी. मग तिला म्हणावं आधी मुलगी बघ आणि मग शर्ट शिव. काय रे? हा हा हा, वर बघ, वर बघ, वर बघ. मुलगी नाही तर सासू दिसेल. बघ वर. दिसली दिसली. मावशी, दादा, आनंदी, तू आता येतेस? किती मेहनत घेशील ग. मेहनतीचं फळ मिळणार असेल तर मेहनत नको करायला. म्हणजे 7 ठिकाणी गेले होते मी. 7ही जणांनी आपल्याला गणपती बनवण्याची ऑर्डर दिली. काय? हे बघा, सगळे म्हणत होते की किती कमी पैसे घेता तुम्ही, बाकी मूर्तिकार बघा म्हणे किती पैसे घेतात. काकांचं खूप कौतुक करत होते. इतक्या वर्षात काकाने 1ही रुपया वाढवला नाही असं सांगत होते मला. यंदाचा बाप्पा तुमच्याकडचाच असेल असं मला म्हणाले. आणि मी म्हटलं नव्हतं बाप्पा आपल्या पाठीशी. आणि
आणि बाबांनाही खूप बरं वाटेल की त्यांचा कारखाना पुन्हा सुरू झाला. नंदू, हे सगळं ना ह्या आनंदीमुळे शक्य होतंय. खरंच तुझ्यामुळे शक्य झालं हे. हळूहळू सगळ्या लोकांकडे जाऊन येईल मावशी. बरं थांब, मी पाणी घेऊन येते तुला. ऐका ना मावशी, माती खूप कमी आपल्याकडे, म्हणजे 2 बाप्पा बनतील एवढीही माती नाहीये. ती आणायला हवी. ठीक आहे, जाताना माझ्याकडून पैसे घेऊन जा. ठीक आहे. ऐका, हा? उद्या नाश्त्याला साबुदाणे वडे खाल? ठीक आहे, साबुदाणा भिजवायला हवा मला. अगं मग भिजव ना. चालेल? हो चालेल, जा भिजव. अगं मी तुझ्यासाठी पाणी आणायचं म्हणून ना तर तूच कामाला लागलीस ग बाई. आई, आपल्या स्वयंपाकघरात त्या साबुदाणे भिजवणार? आपल्या स्वयंपाकघरात? ए, माझी चेष्टा करतोस तू? माझी चेष्टा एक मिनिट. असं काय करतेस आई तू? बहिणी यांना त्यांच्यासमोर मला मारू नकोस ना. आता मी मोठा झालो की नाही? मोठे झाले की. बहिणी, उद्या डब्यात मला साबुदाणे वडे जरा जास्तच द्या बरं का. नंद्या, आजकाल तुला भूक पण जास्तच लागते का रे? जास्तच लागते तुला. मावशी, लागत असेल भूक त्यांना. किती काम करतात ते. भूक लागत असेल, हो की नाही? भूक लागत असेल, जास्त काम कर. हो हो हो, खूप भूक लागते मला. हे घ्या. अगं तू त्याच्या नाश्त्याचं बघतेस, पण तू जेवलीस का? मला भूक नाहीये मावशी. असं काय करतेस? अगं दूध तरी घेऊन जा ना ग. अरे हे काय केलंय यांनी? नंद्या, आनंदी, अगं थोडं खाऊन तरी जा ना. नको. अगं असं काय करतेस? उपाशी राहायचं नसतं. काय करून ठेवलंय यांनी? मावशी, मला खरंच भूक नाहीये. मग सकाळी तरी वेळेत खाशील ना? चालेल. बरं ऐका, साबुदाणा भिजवलाय मी. आता निघते, खूप उशीर झाला. बरं बरं, झोप हो तू पण. आणि काही लागलं ना तर मला हाक मारा. नक्की. चला, गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. माझं मंगळसूत्र. हे नसले तरी काय झालं? माझं मंगळसूत्र माझ्या जवळ ठेवायला हवं.
रमलीयस की ग? मला तुझी काळजी वाटत होती, पण बरी आहेस आता. जीवाला घोर नाही, ते पण सुख मानून घेतलंस. रमा, हे बघतेस? हे आनंदीनेच बनवलेलं वाटतंय ना? गेल्या गणपतीला तिने बनवलेला उंदीर हा सेम असाच होता. मला चांगलं आठवतंय. का कोणास ठाऊक रमा, मला सारखं वाटतंय की आनंदी इथेच कुठेतरी आसपास आहे आपल्या. रमा, तुला माहित असणार. सांग ना कुठे ती. तू कसं उत्तर देणार?